हा जो कार्यक्रम आहे हा सादर करणारे डॉक्टर निर्मोही फडके, श्री योगेश केळकर आणि सौ वंदना गुजरे आणि मानसी अशा चौघांचा मिळून हा अभिवाचनाचा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमासाठी कुपर इंडस्ट्रीजचे HR चे नितीन देशपांडे, दैनिक प्रभातचे निवासी संपादक श्रीकांत कात्रे, आपले शिरीष सर आहेत, दीपलक्ष्मी समूहाचे श्रीराम नांदल आहेत आणि तुम्ही सगळेजण, तुमच्या सगळ्यांचं मी आधी सर्वप्रथम स्वागत करते। आज आपला कार्यक्रम कालचा इतका सुंदर आणि दर्जेदार झाला की आधीचं जे आपलं नमुन्याला घडावर तेल असतं तर ते काही घालणार नाहीये, आपण कटशॉट करून टाकतो ते आणि कार्यक्रमाला सुरुवातच करूया आपण। तर सर्वप्रथम मी विनंती करते की आपण आपले जे आजचे पाहुणे आहेत त्यांचा सत्कार करूया। तर श्रीयुत नितीन देशपांडे सरांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर निर्मोही फडके यांचा सत्कार आणि स्वागत करावं। नितीन देशपांडे सर, श्रीयुत कात्रे, दीपलक्ष्मी, श्रीयुत श्रीराम, या सहभागी असणाऱ्या मानसी यांचं खूप काम करत असतात, अनेक कार्यक्रम घेत असतात, साहित्य संमेलन, व्याख्यानं, लेखक तुमच्या भेटीला असतात, त्यापैकीच आजचा हा कार्यक्रम आहे। आणि या कार्यक्रमाच्या बद्दल हे जे तिघजण याच्यात सहभागी आहेत तर मी त्यांची काल झालेली आहे ओळख, पण आज नवीन 2-4 फक्त 1-2 वाक्यातच ओळख करून देते। डॉक्टर निर्मोही फडके यांच्या अनहद या ललित लेख संग्रहाचा परिचय किंवा अभिवाचनातून परिचय असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे। त्या डॉक्टर भालचंद्र नेमाडेंच्या कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास यावरती त्यांची PhD आहे। अनेक विषयामध्ये त्यांनी हे केलेलं आहे, प्रमाणपत्र म्हणा किंवा जर्मन भाषेचा अभ्यास वगैरे असं केलंय। 8 पुस्तकं प्रकाशित आहेत। आणि श्रीयुत योगेश केळकर इथं परिचित आपल्या कुटुंबातली व्यक्ती वाटावी अशी काही अनेक मालिका असतात, तसले अभिनेते, दिग्दर्शक, अभिवाचक असे आहेत। आणि वंदना गुजरे मॅडम आहेत, या नृत्यांगना आहेत, त्याही अभिनेत्री आहेत, अभिवाचक आहेत, कवयित्री आहेत, कृष्णसखी या नावानं त्या कविता करत असतात। तिघांचीही कडून आपल्याला आजच्या कार्यक्रमाचा जो अनुभव मिळणार आहे तो तुम्हालाच येईल तो कशा स्वरूपाचा आहे म्हणून। काल सुद्धा जो कार्यक्रम झाला तो खूप लोकांनी चुकवला असं माझं म्हणणं आहे, आजही मी ग्रुपवर टाकलेलं होतं। अतिशय दर्जेदार समृद्ध अनुभव देणारा असा कार्यक्रम होता। जयवंत दळवींचं जन्मशताब्दी वर्ष चालू आहे त्या निमित्ताने हा कार्यक्रम होता। तिघांनीही जो मुद्राभिनय, आवाजातले चढ उतार, बदल, पट्टीतले बदल यातून जे अभिवाचन केलं तो केवळ बघण्यासारखा, अनुभवण्यासारखं होता। पाहणं आणि ऐकणं नेहमी करतो आपण, अनुभवण्यासारखंच ते होतं। तर आजही आपण एक वेगळा अनुभव घेणार आहोत। मला बऱ्याच जणांनी विचारलं अनहद म्हणजे काय, निर्मोहिताई ते सांगतीलच अनहद म्हणजे काय। प्रत्येक माणसाच्या आत एक ध्वनी असतो, म्हणजे तो व्यक्त नसतो, तो आपल्याला जाणवत असतो आणि त्या अनुषंगाने हे अनहद हे याचं टायटल आहे। हा शब्द कबीरांच्या, गुरु नानक देवांच्या अशा अनेक त्यांच्या रचनांमध्ये हा शब्द अनेक वेळेला आपल्याला आढळतो। अनाहत नाद असा जो म्हणतो, आहत नाद किंवा आहत म्हणजे ऐकू येणारा आणि हा अनहद म्हणजे केवळ आपला आपण अनुभव घेण्यासारखा असा आहे। ह्या पुस्तकातून हा नाद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा तुमचा नाद जागवण्याचा ह्या अभिवाचनाचा उद्देश आहे। तर आपण तो अनुभव घेऊया। मी सगळी सूत्र आता डॉक्टर निर्मोही फडके यांच्या हाती देते। खूप बरं वाटतं, म्हणजे आमचा आज समर्थांच्या पायाशी जेव्हा गेलो होतो सचिन गडावती सकाळी, आमच्या चौघांमध्ये बोलणं सुद्धा झालं की साताऱ्यासारख्या या तुमच्या शहरामध्ये येऊन इतकं बरं वाटलं। म्हणजे कालही मोजकेच पण इतके जाणकार रसिक श्रोते आमच्या समोर होते आणि आदरातिथ्याबद्दल तर म्हणजे आम्ही असे झाले, लिटरली असे तुम्हाला हॅट्स ऑफ आहे सर, कमाल आहात तुम्ही आणि नाना सर सगळेच एकूणच की म्हणजे थोड्या वेळानंतर असं झालं होतं, मी मुद्दाम हा विषय आता इथे काढतोय कारण हे सगळ्यांच्या समोर मला बोलायचं होतं की
एक मिनिटही असं त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला उसंतच मिळत दिलं नाहीये. ते सतत आम्हाला काहीतरी खायला प्यायला लागलं. म्हणजे आमचं असं झालं की आता नकोय मला चहा, पण नाही आत्ता सुद्धा निघताना त्यांना सुद्धा आज रात्री इमिजिएटली कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याला जायचं, म्हणजे त्यांना ते घर लॉक करायचंय, सगळं करायचं. पण नाही तू तुझा पाय बरा आहे की सकाळ पाय मुरगळला होता, त्याच्यासाठी पण त्यांनी तेवढी काळजी घेतली. म्हणजे लिटरली स्वतःच्या नातीसारखं त्यांनी रात्री तिच्या पायावर स्प्रे मारलाय. सो थँक्यू. तो आम्हाला असं खूप बरं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर त्यांना असं आदरात मिळतंय. आणि त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं की तुम्ही आता सतत या. म्हटलं मला तर आवडेलच, म्हणजे कार्यक्रम करण्याच्या निमित्ताने मला यायचं झालं तर मला निश्चितच आवडेल. आणि काल जसं पटकन बोलता बोललो तसं अभिवाचनाची कार्यशाळा सुद्धा जर घ्यायची झाली तर मी आवर्जून यायला तयार, म्हणजे माझी काहीच हरकत नाही. तुम्ही ठरवा, मी यायला. माझं शूटिंग नसलं पाहिजे, त्यामुळे खूप आधी आपण तारीख ठरवली तर आपण ते करू शकतो. आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. अनहद हा मुळात डॉक्टर निर्मोही फडके या प्रसिद्ध लेखिका, कालपासून त्यांची ओळख आपल्याला झालेलीच आहे, डॉक्टरेट मिळवलेली आहे. यांनी करोनाच्या काळामध्ये, करोना पिरियडमध्ये ज्यावेळेला आपण सगळे स्थानबद्धतेत होतो आपापल्या घरामध्ये, त्यावेळेला त्यांच्या हातून त्या स्थानबद्धतेत असताना काही लिहिलं गेलं, त्यांच्या मनातलं लिहिलं गेलं. एकंदरीत ललित लेख हा जो प्रकार आहे, असे 30 ललित लेख त्यांनी लिहिले आणि ते त्यांच्याकडेच होते. त्यांनी आकाशवाणीवरनं ते स्वतः सुद्धा वाचले होते. आफ्टर करोना त्यांनी ते वाचले होते, पण ते तसेच त्यांच्याकडे पडून होते. आमची मैत्री खूप जुनी आहे. तर मला एक दिवस त्या म्हणाल्या की अरे योगेश, हे ना मी खूप आधी लिहून ठेवलं होतं, पण तुला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा वाच. आणि त्यांनी असा तो एवढा गठ्ठा माझ्या हातात दिला होता. मी त्याचं पहिलं पान वाचलं आणि म्हटलं हे वाचायला खरंच खूप वेळ हवा आहे आपल्याला, आपण हे नंतर सावकाशीने वाचूया. 2 दिवसानंतर त्यांनी मला त्यांचे ऑडिओ पाठवले. त्यांनी जे आकाशवाणीवरती स्वतः वाचलं होतं त्याचा ऑडिओ त्यांनी मला पाठवला आणि मी बसल्या बसल्या तो त्यांच्या आवाजातला ऑडिओ ऐकत होतो. ते ऐकताना मला जाणवलं की हे काहीतरी अजब आहे, हे साधं सरळ नाही, हे काहीतरी अजब आहे. आणि मग मी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलं आणि आज हा जो कार्यक्रम तुमच्या समोर सादर करतोय हा त्या 30 ललित लेखातले निवडक 10 ललित लेख जे आम्ही सलग सादर करतो. मी आणि वंदनाजी आम्ही हे वाचतो, अभिवाचन स्वरूपामध्ये वाचतो. अर्थातच या लेखांची किंवा एकंदरीत आपण याला गोष्ट म्हणून, काव्य म्हणून जे काही आहे याला एक लिंकअप आहे, पण ते 10 तुकडे आहेत. त्यांना एकसंध बांधण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे, तिघांनी मिळून, मी, वंदनाजी, निर्मोहीजी. आणि तेच तांत्रिक सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही निश्चितच पुन्हा एकदा मदत घेतलेली आहे की एका लेखातून दुसऱ्या लेखामध्ये जात असताना काही बॅकग्राऊंड म्युझिक आणि जे आहे की आम्हाला पण बिल्डिंग स्पेस मिळतो. एका लेखातून दुसऱ्या लेखात जाताना मध्ये पाणी प्यायला एखादं बोल सध्या असे 10 लेख सलग आम्ही वाचणार आहोत. आमच्या हा वाचनाचा कालावधी हा साधारणपणे 1 तासाचा असतो. 1 तास आमचे 10 लेख वाचून होतात आणि त्याच्यानंतर डॉक्टर पण येतील इथे रंगमंचावरती आणि आपण गप्पा मारूया, छान अनहदबद्दल बोलूया. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला याच्यामध्ये जाणून घ्यायला निश्चितच आवडणार. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी काही महिन्यांपूर्वी मी आता जसं म्हटलं, मराठी भाषा अभ्यासिक लेखिका डॉक्टर निर्मोही फडके यांनी लिहिलेली ललित लेख मालिका अनहद माझ्या वाचनामध्ये आली आणि त्या क्षणात त्या लेखात असलेल्या एका लेखिकेच्या मनात उमटणाऱ्या अनेक संमिश्र भावभावनांचं चित्र एक दिग्दर्शक म्हणून माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आपल्या भोवतालची परिस्थिती, आपले विचार, आपल्या भावना यांचा आपल्या अभिव्यक्तीवर, आपल्या लेखनामध्ये, आपल्या आचरणात आपोआपच परिणाम होत असतो. अशा वेळी कित्येकदा एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आणि भावनिक दोलायमान स्थितीमध्ये त्या व्यक्तीचा स्वतःचा आतला आवाज म्हणा किंवा अचूक विचार म्हणा त्याला योग्य साथ, योग्य दिशा देऊन जात असतो. त्याच्या सर्जनशीलतेला अधिक झळाळी देऊन जाणारा ठरत असतो. अशाच एका लेखिकेच्या, एका व्यक्तीच्या मनात उमटणारे असे अनेक प्रश्न आणि त्यांच्या खोलात शिरून स्वतःच्या तिच्याच आतल्या आवाजाने मिळवून दिलेली उत्तरं यांची सुरेख गुंफण म्हणजे डॉक्टर निर्मोही फडके यांनी लिहिलेली अनहद ही ललित लेख मालिका.
एखादी लेखन कृती अधिकाधिक लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत, वाचकांपर्यंत पोहोचायला हवी असेल तर तिचा रंगमंच आविष्कार जास्त परिणामकारक ठरू शकतो हे निर्विवाद आहे. याच विचाराने अनहदचं सादरीकरण करावं असं वाटलं, पण वेळेच्या बंधनामुळे ही संपूर्ण लेखमालिका सादर करता येत नसली तरी त्यातला काही भाग अभिवाचन स्वरूपामध्ये आपल्या समोर मांडत आहोत. आपलाच आतला आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. स्वागत, सुस्वागत. मम स्पर्शाने तुझी मुक्तता होत बोलती तुला न कळता, माझ्या विणही तुझी चारुता, माझ्या विणही तुझी चारुता, मावळतीचे सूर्य फुलते, सूर्य फुलते करतो, चित्र काढतो माझसीचा, चित्र काढतो तुझे निरंतर, चित्र काढतो, चित्र काढतो. तुझ्यातला गायक जागा झालाय की चित्रकार? दोन्ही. आणि कदाचित तिसराही कोणी जागा होईल. थांब रे, आता अगदी देवासारखा शांत बसा. मला पश्चात स्वस्तिक होते. दोघं टेकडी माथ्यावर निश्चल उभे राहिलो, हात तसेच गुंतलेले. पश्चिमेनं किती स्वर्णिम व्हावं, लखलखीत कांचनी गोलाकार असे उतरत गेलं क्षणाक्षणाला. इतक्या उंचावरून त्याचं मावळणं बघा. छे, खरं तर ते आपलंच असतं मानवणं, आपल्या तो पश्चिमेचा लोहगोस, तो सुवर्णाचा साठा लोहगोल होत गेला आणि काही क्षणात एका बिंदूवरती पश्चात स्वस्तिक. नटराज, नट असूनही राजा, 2 पावलांमधून फिरकणारा आदिम प्रेरणा त्याची. समोरचा गुलमोहर थाटात सादर करत होता जणू. तत्थै अत्थै थै धातुला सम देत होता. मी माझ्या भोवती एक गिरकी घेतली आणि विभोरी. क्या बात है, आज एकदम नृत्य विभोर. बर, चल. आजची आपली टेकडीवर जाण्याची पाऊलवाट नाचरी. वाटेत शिरीषाचा महाकाय वृक्ष त्याच्या सावलीने पाऊल वाटेला घनदाट गेलं होतं, वाट सरूंना सुखावणार. त्याची नाजूक गुलाबी तंतू असलेली फुलं खाली सांडली होती. त्यातलं एक फुल मी उचलून घेतलं. ए विभोर, हे बघ ना, बॅले डान्सर सारखं फ्रॉक पसरवलेलं फुल. तुला सांगू, मला ना त्या बॅले डान्स करणाऱ्यांच्या पदन्यासाचं अमाप कौतुक वाटतं रे. नुसत्या माझ्या हातांच्या रेखाकृती होऊ लागल्या. अवकाशाला हवेत घेणाऱ्या फांद्यांच्या, पानांच्या, फुलांच्या नृत्य होतात. वसंत येतोय, आम्ही त्याला घेऊन आलो असं सांगणारे रथी महारथी खतखत मधला आमदच सादर करत होते. आमद आने की खबर. मी माझ्या नृत्य मुद्रेत दंग झाले. धा तत्त थुंगा धा गेती गेता धा धिंदा थे ताकी धा तक्का थुंगा तकी तका आ तिथे कतबरी की ता थई तत थई आ थई अत थई ता थई तत थई आ थई अत थई थई तत थई तत थई रे रत थई थई तत थई थई तत तत थई 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 थई ता थई. दिनदस फूला फूलिके खखंड भया पला. दिनदस फूला फूलिके खखंड भया पलाश. ज्ञानी ऐसा हो भला दुनिया करे तलाश. म्हणजे संत कबीरदास म्हणून गेलेत या पलाशाबद्दल.
वर्षभरात फक्त 10 दिवस करतो, मग उरलेला काळ अखंड बिन फुलांचा. अगं असं एकच महान लखलखीत कार्य करून लुप्त होणं देखील कठीण ग माऊलींसारखं. सगळ्यांना जमत नाही हेही एक विरोधाभासी सत्यच गोडी. आपल्या पाऊलवाटेनं टेकडीची चढण पकडली होती. पलाश फुलांसारखीच पश्चिमात लाल भडक झालेली. समोर पसरलेल्या आभाळात तो ब्रह्मकलश घरंगळला होता. कुणी सांगावं, एखादी ऋषी कन्या त्या ब्रह्मकलशाची फुलं गोळा करत असेल. पलाश फुलांनी सजलेली ऋषी कन्या सजलेली. हाही एक विरोधाभास. कथ्थक नृत्यामधलं अंतिम वृत्तांग, तिहाई, तिची शेवटची मात्रा आपल्या लाडक्या पश्चिमेवर महत्व होती. तिथे कथा गरीन था कथा कथा, तिथे कथा गरीन था कथा कथा, तिथे कथा गरीन था था था. निरंतर चालूच राहील. तू आहेस माझ्यातच हृदयस. तू अव्याहत चालणारा माझाच चक्रध्वनी. कोण दिसला? तुम्हाला नदी दिसली? तुम्ही आता प्रकाशाची काहीतरी योजना सांगितली असती आणि तेव्हा असं असं दिसतं. हिथं प्रकाशाची योजना नव्हती, पण तुम्ही आम्हाला एका छान टेकडीवर नेलेलं होतं. तिथून आम्ही बघत होतो सगळं आणि एकदम आता खाली आलेलो आहे. बस मला हाच नेहमी प्रश्न असतो की बेसिकली मी सुरुवातीला जे म्हटलं बघा तुम्हाला की मला यांनी ना यांचा ऑडिओ ट्रॅक पाठवला होता. मी ते वाचलं आधी नव्हतं, मी ते आधी ऐकलं आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते रेडिओवरती करायचं होतं, आकाशवाणीवरती करायचं होतं, म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने असं सलग एक तर ते एकवचनी होतं ते तसं का तसं त्यांनी वाचलं होतं आणि त्याचा ऑडिओ मला पाठवला होता. पण ते ऐकताना सुद्धा माझ्या डोळ्यासमोर एक दिग्दर्शक म्हणून या सगळ्या गोष्टी तरळल्या आणि त्या तरळल्या तेव्हाच मग या अनहद कलाकृतीचा जन्म झाला. मग त्याला थोडंसं संकलन करून मग जे आपण म्हणतो की एकवचनी लिहिलं गेलं होतं. एका लेखिकेच तिचाच तो आतला आवाज जो मी सादर करतो. बेसिकली हाच त्याची गंमत आहे की अनहद म्हणजे आपला आवाज स्वतःच. मग असा तो संवादात्मक केला गेला माझ्याकडनं आणि मग हे तयार झालं आणि ही कलाकृती तुमच्या. मला तर सुरुवातीला थोडं मूळ ठिकाण वाटलं, म्हणजे जीए किंवा चिंतनचा छाप तुमच्या लिखाणावर आहे असं मला वाटलं आणि त्याच्यात थोडं आध्यात्मिक सुद्धा मला काही स्पर्श दिसतो तुमच्या वाक्यामध्ये. फक्त मला काय विचारायचं की एकदम ते जगन्नाथाचा संदर्भ तुम्हाला कसा काय दिसतो? खरं सांगू का की यातले 30 लेख जे आहेत, आता त्यांनी सांगितले योगेश, ते सलग 30 रात्री 30 लेख सलग लिहिलेले. मला माहित नाही, मला हे सांगता नाही येणार की मला का जगन्नाथाचा रथ आठवला, कधी रथयात्रा आठवली. एक तर करोनाचा स्थानबद्धतेचा काळ होता, आपण सगळेच घरामध्ये जाऊन त्यावेळेला सगळ्यांनाच काही काही सुचत होतं, सगळेच काही विचारांचा. आणि माहित नाही की एक आधी जो जेव्हा मी अमृताई म्हणून सुरुवात केली तो माझा अगदीच पहिला, म्हणजे माझं नंतर पुस्तक झालं त्याबद्दल मी सांगेन. त्यातही म्हणजे सुरुवात अमृताई म्हणून झाली, पण एक एक मला 2-3 लेख झाल्यानंतर मलाच असं जाणवायला लागलं की ह्याच्यातून एखादी शृंखला पुढे होते, तर आपण अजून आजही येऊ, आजही मला काहीतरी सुचलंय असं होत ते गेलं. त्याच्यानं तसं कसा सुचला का सुचला हे असं मला कॉन्फिडेंटली एखादा म्हणजे त्याचं कारण सांगता येणार नाही, पण गंमत अशी आहे की लॉकडाऊनमध्ये गेलेले हे जसं मला योगेशने सांगितलं की ते त्याच्याकडे गेले, त्याचे प्रयोग आधी सुरू झाले. 3-4
तरी करा, कारण एवढे सगळे 30च्या 30 लेख सादरीकरण करणं शक्य नाही, वेळेची मर्यादा असते, सगळ्याच गोष्टी असतात. आणि म्हणून मग नंतर ग्रंथालयाने त्याचं अनाहत हे पुस्तक प्रकाशित केलं आणि त्याच्यामध्ये हे 30 आणि आणखी आकाशवाणीवरती मी आणखी वेगळे वाचलेले 40 लेखांचं ते पुस्तक आहे. तर ललित हे अजून आजही म्हणजे त्याला आपण म्हणू की हॅपनिंग आहे एक सेक्टर आता साहित्य क्षेत्रातलं. आणि असंही म्हणतात की जे कवितेत मावत नाही आणि कथेत गवसत नाही ते ललितमध्ये आपल्याला आकारात आलेलं दिसतं. आणि त्यामुळे तो रूपबंध मला निवडावा. लहान लहान लेख आता तुम्हाला हवा काही तसं करायचं, पण त्याचं जे संकलन योगेशने केलं म्हणजे हे सुद्धा माझ्याही लक्षात नव्हतं आलं की हे मी ते माझ्याजवळ ठेवून दिलं होतं, पण हे लोकांसमोर येऊ नये, हे इथून काहीतरी विचार तुम्ही जर आध्यात्मिक म्हणाला कुठेतरी त्याचा आहे म्हणजे तो जाणून बुजून त्याच्यामध्ये कारागिरी करून ते अध्यात्म आणले किंवा नाही. पण माझंच मी जेव्हा जसं त्याच्यामध्ये म्हणते की तुझी सापडत अशी तसं ते माझंच तो एक प्रवास होता लेखनाचा. आणि त्यातून पण एक आहे की माझं वैयक्तिक जर का म्हणाल तर माझ्या लेखनामध्ये मी निसर्गापासून वेगळी होऊ नाही शकत. माझ्या लेखनाच्या जसं आता आपण का जयवंतरावांचं पाहिलं की जयवंतरावांच्या लेखनामध्ये माणूस हा केंद्रस्थानी असतो, माणसाच्या भावभाव तसं म्हणजे हे आता मी जेव्हा कधी विचार करते त्यावेळेस निसर्ग आणि माणूस यांच्यातला जो अनुबंध आहे त्याच्यातून बऱ्याच वेळा म्हणजे मला वेगळं करू शकत नाही. करोनामध्ये ते झालं होतं आणि त्यावेळेला आपण असलेले होतो, बाहेर जाण्यासाठी सुद्धा एक आर्तता होती आपल्यामध्ये की बाहेर पडता येत नाहीये आणि जे काही दिसतंय खिडकीतून आणि थोडंफार जे काही बाहेर दिसतंय समोर बदल झाडांचे वगैरे एवढेच आपण पाहू शकतो. आणि जे अनुभवलेलं आहे आधीच्या आयुष्यामध्ये ती सगळी गोष्ट आपल्याकडे आहे, त्याच्यावरती लिहिलं गेलं. आणि निसर्गाच्या संदर्भातलं लिहिताना नेहमीच आपोआप अध्यात्म येतं त्याच्यामध्ये. हा माझा स्वतःचा वाचनातून एक आलेला वाचन म्हणून आणि एक अभ्यासक म्हणून सुद्धा तो अनुभव, त्यामुळे कदाचित ते तुम्हाला सांगत असेल. हे नाव तुम्ही नंतर हे झालं का नाही, नंतर झालं. मी सलग लेख लिहिले, ते बाजूला ठेवले होते. नंतर त्याचा जेव्हा प्रयोग करण्याची वेळ आली आणि ते ठरलं पहिला प्रयोग ठाण्याच्या मराठी संग्रहालयात झाला तर काहीतरी त्याला नाव हवं, शीर्षक हवं. त्यावेळेला तो विचार म्हणजे मी करत होते. तर तो अनाहत नाद हे मला पण अनाहत मला ठेवायचा होता कारण अमृतपालेकरांचा जो चित्रपट आहे अनाहत नावाचा, मग ते कॉपीराईटचे हे प्रश्न कदाचित येऊ शकतो माहीत नाही. त्यामुळे पण मला त्या अनाहत नादाचं सतत कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो विचार होता. आणि मला नक्की अनाहत हा शब्द हिंदीमध्ये आहे हे सापडलं आणि त्यामुळे मग मी तो विचार केला की अनाहत तर आपण ठेवूच शकतो. आणि हे जे 30 लेख आहेत त्या 30ही लेखांची शीर्षकं माझ्या पुस्तकामध्ये मी हिंदी ठेवली. आता हिंदीवरून बराच गदारोळ चाललाय, मी स्वतः सुद्धा त्या एक प्रकारे त्या चळवळीत थोडीफार आहे. हिंदी सक्ती तो विषय वेगळा आहे, पण हिंदी भाषा म्हणून त्या भाषेचे आणि भाषेच्या बाबतीमध्ये आपण अशा प्रकारे दुरभिमान बाळगू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे त्या 30ही लेखांचे जी शीर्षक जी आहे ती सुद्धा हिंदी भाषेतूनच मी निवडली आणि ठेवली. पण अनाहत मात्र नंतर ठेवला ते शीर्षक नंतर. आणि तुम्ही मग जो हे केलं त्याचा उल्लेख केला वास्तविक की कबीरांच्या दौऱ्यामध्ये आणि अनेक ठिकाणी आध्यात्मिक ह्याच्यामध्ये मिळतो ते. पण ते त्याचं ती जाणीव मला थोडीशी नंतर झाली, पण ते शीर्षक ठेवायचं आहे. तुमच्या ह्याच्यात मग अशी नृत्याचं त्यांनी एक हे केलेलं आहे, ते लिहित असताना म्हणजे तुम्ही ते कसं आलं? ते दिग्दर्शक यांचं सगळं ते योगदान आहे. माझ्या लेखामध्ये अहमद आणि त्याचा उल्लेख आहे थोडंफार. मी थोडंफार खूप जुन्या काळात म्हणायला हरकत नाही, थोडंफार नृत्य शिकले. आणि ते जे त्या सगळ्या नृत्यमुद्रा, हस्तमुद्रा, भावमुद्रा वगैरे हे तो सगळा भाव लेखन त्याच्या लेखामध्ये आहे. पण त्याला आणखी सादरीकरणाच्या दृष्टीने जोड द्यायची हे क्रेडिट दिग्दर्शकाचं आणि वंदना आहे. तो लेख मी जेव्हा वाचला आणि मी म्हटलं अरे वंदना करणार आहे ना, मी परफॉर्म करेल. व्यक्ती जर बदलली
प्रत्येक खानदारामध्ये आम्हाला नृत्य दिसणार आहे. आता आज गेले 3 दिवस आम्ही या पट्ट्यामध्ये फिरतो, म्हणजे इचलकरंजी, त्याच्यानंतर मग कोल्हापूर आणि कालपासून इथे आलो. आज आम्ही सज्जनगडात जाऊन आलो, आज चाफळला जाऊन आलो. पण सध्या हा राजा आवरण सर्व ठिकाणी जो काही दिसतोय, काय म्हणजे कमालीचा गुलमोहर फुललाय सध्या सगळीकडे. आज आम्ही प्रत्येक ठिकाणी जाताना मानसी तर म्हणजे सतत तो मोबाईलच घेऊन बघते, अरे हे बघ कसलाय, अरे हा बघ कसलाय, असं करून ते पुढे 1 तारखेला गुलमोहर महोत्सव होतो दरवर्षी. हो का? अच्छा, म्हणजे कमाल. आणि आज म्हणजे कसं असतं बघा की मानसी खरं तर आता तिच्यासाठी हा पहिला प्रयोग आहे. पण तरी सुद्धा नितीन सरांना आणि काकडे सरांना मी विनंती करते की 2-2 मिनिटं तरी तुम्ही मनोगत रस्त्यावर बसा. अंतर्मुख व्हावं असं सगळं ते अनुवचन होतं. आणि निसर्ग आणि माणूस, माणसाचा सगळा प्रवास आहे तो निसर्गाबरोबरच होतो. प्रत्येक गोष्टी किती आपल्या आयुष्यात आल्या आणि तो शेवटी निसर्गाबरोबरच जात असतो. त्यामुळे या सगळ्या आतल्या आवाजामध्ये निसर्गातलं फुलं, पाणी हे सगळं त्यामध्ये आलेलं होतं. आणि त्याबरोबर जाता जाता माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त होत होत्या. आणि आतला आवाज मला काय सांगतो ते सगळं त्यातनं व्यक्त होतं. त्यामुळं आपले अंतर्मुख होऊन याचा विचार करावा आणि त्या निसर्ग आणि मनाचं ललितांना जे लेखन केलं त्याचं अभिवाचन करून ते मनाला भेटणारा असं स्वरूपाचा हा कार्यक्रम झाला. आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं तुम्ही दिग्दर्शक होऊन आणि तुम्ही खूप म्हणजे ते नृत्याचं आणि इतर वेळेला अभिनय करून टाकतो. त्यामुळे ते खरोखरच खूप प्रभावी सादर केलं. आणि अशी तुम्ही अपेक्षा व्यक्त केली त्याप्रमाणे निश्चितच सातारा शहर आणि जिल्ह्यामध्ये तुमचे कार्यक्रम कसे होते यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. तुम्ही माहिती एक छोटासा एक अनौपचारिक कार्यक्रम आहे की एवढे ते मुंबईमधून आले आणि कालपासून आपल्याला त्यांनी एक नवीन दृष्टी दिली. तर एक पुन्हा पुन्हाची पातळी म्हणून एक छोटीशी भेट नितीन सरांच्या हस्ते आपण घेतली आहे. काही बोलावं असं मला वाटत नाही. 1 तास कधी गेला हे मला कधी लक्षात आलं. आपण कार्यक्रम करताना तुम्ही जे लिहिलं दुर्दैवाने त्या कोविडच्या काळामध्ये तुम्हाला एकांत मिळालं. मला कधी एकांत मिळालं मी प्रत्येक दिवशी बाहेर, फक्त पहिले 3 दिवस होते कुठं कुठंतरी कामासाठी जायला लागायचं. आणि मला ते एक भीती असायची की आपलं तर जाऊ दे, बाकीच्यांचं काय. अशा मनाच्या अवस्थेत असताना जगापासून आले कुठं काय होते माहिती नाही, काय होणार माहिती नाही, भविष्याचा वेध घेऊनही उपयोग नाही. अशा वेळेला तुम्हाला हे मनातले प्रश्न पडले, खरं प्रत्येकाच्या मनात पडले. ती एक वेळ होती. मी ज्यावेळेस तिथून बघत होतो तुम्ही लिहिलेली जी कृती आहे त्या कृतीचं सादरीकरण बघत असताना माझं मन मी समोर असं मला वाटतं. आणि हे मला वाटतं तुमच्या या सादरीकरणातून तुमच्या लिखाणाचं यश असतं. अगदी माझ्या मनातल्या ज्या तरंगत्या भावना त्या दिसत होत्या. कदाचित तुम्हाला लक्षात आलं असतं तर माझ्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा तुम्ही ज्यावेळेस करत होते त्यावेळेस बदलत होते. आणि हा विषय फक्त तितकाच नाही आहे, जसं तुम्ही म्हणलेले की निरंतर झालं ही सगळी भावनाची स्पंदन आहे. कधी कधी आपल्याला पडलेले प्रश्न आहेत, कधी कधी आपण निराशेच्या अवस्थेमध्ये जातो आणि एकदम मग आपण आशेच्या काही एखादा दिवस आपल्याला खूप चांगला वाटतो, एखादा दिवस खूप वाईट वाटतं. ही जी सगळी मनाला पडलेली प्रश्न याचे उत्तर दुसरं कोणी देऊ शकतो. तुम्ही या लिखाणाच्या आणि सादरीकरणाच्या माध्यमातून तुम्ही त्याची कोरिलेट करण्याचा प्रयत्न केला, निसर्गाची कोरिलेट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या मनाच्या वेगवेगळ्या अवस्था दाखवल्या, त्याला नावं दिली. ती नाव मला अतिशय आवडली. प्रत्येकाच्या मनात हाच खेळ चालतो. कदाचित हा खेळ निरंतर आहे. तुम्ही 30 लिहिले असून त्याच्यावरती 100 सुद्धा लिहू शकतो. प्रत्येकाला पडलेले प्रश्न वेगवेगळे असतात, त्या मनाचे हिंदोडे वेगवेगळे असतात. पण आज मी हा जो वेळ घालवला मला प्रत्यक्ष मन मी बाहेर होतं असं मला वाटतं आणि त्याबद्दल हा एक वेगळा अनोखा असा अनुभव तुम्ही दिला. तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बघितल्या, तुमच्या बोलण्यातले तुमच्याकडे बघत असताना आणि तुम्ही लिहिलेल्या शब्दाचे अर्थ समजून घेत असताना काही बोलू शकत नाही.
परत या कार्यक्रमाला मला येण्याचं भाग्य मिळालं एकच म्हणजे तुम्ही नाट्यकृती जरूर करा, एकांकिका जरूर करा. मी परत परत येऊन तुमच्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. थँक्यू सो मच. इतके आभार मी मुळीच मानणार नाही, कारण तुम्ही खूप सुंदर अनुभव केलाय. तो त्याला हे लागेल, कारण वोट लागल्यासारखं होईल. तर त्यामुळे ते नाही. आणि या लोकांनी मी प्रयत्नांना आज आग्रह केला होता की तुमच्यासाठी तुम्हाला यायचंय, त्यामुळे त्यांचेही काही आभार वगैरे नाही, त्यांनी यायलाच हवं होतं. दीपलक्ष्मी समूहाने आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला म्हणून त्यांचे विशेष आभार आहेत. आणि 2 गोष्टी मला मुद्दामून आवर्जून सांगाव्याशा वाटतात की पृथ्वी थिएटर्सला अरिंदम बॅनर्जी आणि एक तरुण मुलगा होता सतार वाजवणार आहे, कुठलंही इन्स्ट्रुमेंट नाही. आणि ते पाहिलंच आहे तुम्ही की अगदी छोटं थिएटर आहे. तिथं जो मला अनुभव आला होता तोच अनुभव तुमच्या कालच्या प्रयोगाला आला आणि आजच्या इथे काही माहिती. दुसरा अनुभव म्हणजे हृदयेशला मुकुलजीचा कार्यक्रम कुठेही असेल तर ती जाते. त्यांच्या कार्यक्रमानंतर ते आनंद शर्मा म्हणून कॉम्पेअर करत होते, त्यांनी आभार मानले नाही. तर मी त्यांना म्हटलं आनंदजी असं कसं